एक व्यक्ती मागील 25 वर्षापासून सतत चालतोय आणि त्या व्यक्तीचं नाव आहे कार्ल बुशबी आणि आज आपण त्याच्याच द गोलियत एक्सपेडिशन बद्दल जाणून घेणार आहोत. 1998 मध्ये कार्ल यांनी दक्षिण अमेरिकेतील चिली या देशातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचं ध्येय होतं दक्षिण अमेरिकेपासून ते थेट इंग्लंड मधील आपल्या घरापर्यंत प्रवास पायी पूर्ण करणे. या प्रवासादरम्यान कोणत्याही आधुनिक वाहतूक साधनांचा वापर न करण्यास त्यांनी शपथ घेतली होती. हा प्रवास पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावं लागलं, जसं की दरियान गॅप सारखी घनदाट जंगले आणि बेरिंग सामुद्रधुनीतील गोठलेला बर्फ पार करताना त्यांना अनेकदा मृत्यूचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर रशियामध्ये प्रवेश करताना त्यांना कायदेशीर अडचणींनाही सामोरं जावं लागलं आणि या तांत्रिक कारणामुळे त्यांना अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहावं लागलं. अनेक दशकांचा काळ लोटला, परिस्थिती बदलली, पण कार्ल यांचा निश्चय डगमगला नाही. 36,000 मैलाहून अधिक अंतराचा हा प्रवास मानवी इच्छाशक्तीचे एक अजोड उदाहरण आहे. राजकीय तणाव, आर्थिक टंचाई आणि निसर्गाचा कोप या सगळ्यावर मात करून कार्ल आजही त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. कार्ल बुशबी यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की जर ध्येय समोर असेल आणि चिकाटी सोबतीला असेल तर जगातील कोणतीही सीमा तुम्हाला रोखू शकत नाही. तर कार्ल यांच्या साहस आणि जिद्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणाऱ्या गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.